नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर महाराष्ट्रासह संपूर्ण देश ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता त्या मान्सून बाबतची सर्वात मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर आली. यंदा मान्सून तब्बल काही दिवस आधीच केरळच्या किनारपट्टीवर धडक देणार असल्याचा मोठा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यंदाचा मान्सून हा अतिशय वेगाने महाराष्ट्राकडे सरकत असल्याची माहितीही समोर आली. शेतकरी बांधवांसाठी ही बातमी अत्यंत दिलासादायक ठरणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेलं तापमान, उकाडा आणि पावसाची प्रतीक्षा आता संपण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात हवामान तडाखा आणि आजच्या या विशेष अपडेट्स मध्ये जाणून घेणार आहोत मान्सून नेमका केरळमध्ये केव्हा दाखल होणार, महाराष्ट्रात पावसाची सुरुवात नेमकी कधी होणार, पुणे, मुंबई, कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज नेमकी कसा आहे आणि यंदा मान्सून कितक्या वेगाने पुढे का सरकत आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण अपडेट. मित्रांनो, भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा नैऋत्य मान्सून केरळमध्ये नेहमीपेक्षा लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. साधारणपणे 1 जूनला केरळमध्ये मान्सून पोहोचतो, मात्र यंदा तो 26 मेच्या आसपासच केरळ किनारपट्टीवर धडक देऊ शकतो असा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय. आणि यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र. या हवामान प्रणालीमुळे मान्सूनच्या वाऱ्यांना अधिक वेग मिळाला आहे. त्याचबरोबर यंदा अद्याप कुठलंही मोठं चक्रीवादळ हे निर्माण झालं नाही, त्यामुळे मान्सूनच्या प्रवासात कोणताही मोठा अडथळा येण्याची शक्यता कमी असल्याचं हवामान तज्ञांच्या माध्यमातून सांगितलं जाते. आता याच कारणामुळे यंदाचा मान्सून हा केरळ पासून महाराष्ट्रापर्यंत अतिशय जलद गतीने पुढे सरकू शकतो. आणि हीच बाब आता शेतकरी वर्गासाठी मोठी दिलासा देणारी ठरत आहे. कारण खरीप हंगामाच्या तोंडावर वेळेवर पाऊस होणं हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं. दरम्यान केरळमध्ये मान्सून दाखल होताच जोरदार पावसाला सुरुवात होणार असल्याचा इशारा हा हवामान खात्याकडून देण्यात आलाय. तर केरळमधील तब्बल 9 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यताही हवामान विभागाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली. तर काही भागात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट देखील होऊ शकतो. त्यामुळे स्थानिक प्रशासन अलर्ट मोडवरती गेला आहे. आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या म्हणजे महाराष्ट्राकडे. महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये सतावत आहे. तर हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार गोव्यात मान्सून 5 जूनच्या आसपास दाखल होऊ शकतो. त्यानंतर कोकण किनारपट्टीवर म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड भागात 6 जूनच्या आसपास मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. आणि पुणेकरांसाठी देखील एक मोठी आनंदाची बातमी समोर आली. पुणे शहरात मान्सून सुमारे 7 जून पर्यंत दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. त्यामुळे सध्या जाणवत असलेल्या प्रचंड उकाड्यापासून नागरिकांना आता मोठा दिलासा मिळू शकतो. तर मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकणातील अनेक भागांमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर वातावरणात मोठा बदलही दिसू शकतो. यामध्ये ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि पावसाच्या सरी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातही जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून सक्रिय होण्याची चिन्ह आहेत. जर हा अंदाज खरा ठरला तर यंदाची खरीप पेरणी वेळेत सुरू होण्यास मदत होणार आहे. शेतकरी मित्रांनो, यंदाचा मान्सून शेतकऱ्यांसाठी आशेचा किरणही ठरू शकतो. कारण मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाने अक्षरशः कहर केला होता. अनेक ठिकाणी 40 अंशाच्या वर तापमान गेलं, त्यामुळे नागरिक त्रस्तही झाले. मात्र आता मान्सूनच्या या वेगवान हालचालींमुळे वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली. दरम्यान हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्यास, विशेषतः केरळ किनारपट्टी भागातील मच्छीमारांनी समुद्रात जाण्यापूर्वी हवामानाचा अंदाज तपासावा असंही सांगण्यात आलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती मान्सून बाबतची सर्वात मोठी अपडेट. यंदा मान्सून वेळेआधीच धडक देणार का, महाराष्ट्रात नेमका कधी मुसळधार पाऊस सुरू होणार आणि तुमच्या जिल्ह्यात पावसाची परिस्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि हवामान तडाखा या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.